विठ्ठलाच्या कानात मासे नसून माशांच्या आकाराची कुंडले आहेत. ही कुंडले एका कोळी भक्ताने विठ्ठलाला अर्पण केलेल्या माशांपासून बनवलेली आहेत. विठ्ठलाच्या कानात मासे नसून ते माशांच्या आकाराचे कुंडले आहेत. एकदा एक कोळी मासे पकडणारा माणूस विठ्ठलाला भेटायला गेला, पण त्याच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी मासे व्यतिरिक्त काही नव्हते. त्याने ते 2 मासे विठ्ठलाला अर्पण केले. विठ्ठलाने ते मासे स्वीकारले आणि ते माशाच्या आकाराच्या कुंडलामध्ये रूपांतरित करून आपल्या कानात घातले. या घटनेमुळे विठ्ठलाच्या कानात माशांच्या आकाराची कुंडले आहेत. या कुंडलांना मकर कुंडले असे म्हणतात. ही कुंडले भक्तीचे प्रतीक मानली जातात. विठ्ठलाने ते मासे स्वीकारून कोणत्याही भेदभावाला थारा न देता भक्तांनी आणलेल्या वस्तूचा स्वीकार करण्याची शिकवण दिली.